तर कसं काय मंडळी, सुप्रभात. तर भावांनो, माझ्या चेहऱ्याचा आनंद तुम्हाला सांगत असेल. मी आलो आळंदीला, जे तुम्हाला मी बोललेलं ब्लॉग सिरीज घेऊन येणार ती घेऊन आलोय. आणि आजचा हा पहिला ब्लॉग म्हणजे दुसरा ब्लॉग आहे. पहिला ब्लॉग आपला सिद्धिविनायकला गेलो तो आहे, हा दुसरा ब्लॉग आहे. तर चेहऱ्याचा आनंद सांगते ना तुम्हाला. मी आलो आळंदीला आपल्या पहिल्या वारीला. पहिली वारी म्हणजे पंढरी ते सॉरी आपली आळंदी ते पंढरी ही पहिली वारी आहे. ह्याच्या आधी आपण मुंबई ते शिर्डी चाललोय. तर बाकी काय नाही, आनंद खूप झाला आहे कारण की मी आळंदीला पोचले. पाऊस खूप होता तरीसुद्धा कसं ना कसं गाडी बदलत आलो आहे. 7 तारखेला मी संध्याकाळी 7 वाजता दादरवरून निघालेलो आणि मी रात्री 12:30 वाजता पुण्याला आलो आहे. पुणे स्टेशनवरनं परत एक दुसरी गाडी करून मी आळंदीला रात्री दीड 2 वाजता आलो आणि रात्री विश्रांती केली. आणि आता मी पुलाच्या दिशेने आलो कारण की आपल्याला त्या साईडला जायचं होतं, जिथून मेन पालखी निघणार तिथे जायचं होतं. पण तिथे आपल्याला जायला नाही भेटत आहे कारण पुरामुळे तो रस्ता बंद केला, पूल बंद केला आहे तो. बाकी काय नाही, आज आपण या साईडला वाट बघू. उद्या पहाटेला पुण्याच्या दिशेने जेव्हा पालखी निघेल तर आपण पालखीमध्ये सहभाग घेऊ आणि आपली वारी सुरू होईल. बाकी काय नाही, चला तुम्हाला पुलाचं हे दृश्य दाखवतं काय आहे काय नाही. तर मित्रांनो, पाहू शकता अजूनही पूर कमी नाही आला. पुलाच्या फक्त जरा खाली पाणी आहे म्हणून वारकऱ्यांना सोडत नाहीत. जे पूर यायच्या आधी आले ते त्या साईडला थांबलेत, पण जे नंतर आलेत ते या साईडला पुण्याच्या दिशेने थांबलेत. तर बाकी काय नाही, सगळ्यांना आनंद आहे. ते आल्यात, इथे पोचलेत सुखरूपपणे आणि उद्यापासून आपली वारी चालू होईल. म्हणजे खरं म्हणजे आजच चालू होणार होती, पण आज पुरामुळे आपल्याला त्या साईडला जायला नाही वाटत. उद्यापासून आपण पालखीसोबत राहू आणि वारीचा आनंद घेऊ. चला भेटू जरा नंतर थोड्या वेळाने. तर मंडळी बघू शकता, इथे आंघोळीसाठी टँकर आहे. तर ही संस्थांतर्फे टँकर इथे आलेला आहे, तर आपण इथेच आंघोळी करणार आहोत. तर भावांनो बघा कसा आहे, लोक छान आहे ना. मगाशी जिथे सगळे आंघोळी करते ते मी आंघोळी केली आणि हा आंघोळी केल्यानंतर हा लोक आलेला आहे. काय नाही, आनंद आहे कारण ऊन पडलेलं आहे, ढगाळ वातावरण होतं ते गेलेलं आहे आणि इंद्रायणी नदीला जो पूर आलाय तो पण आता हळूहळू कमी होतोय. तर आता सध्या तरी त्या इंद्रायणी नदीच्या त्या साईडला सोडत नाहीत पालखी, जिथे थांबले तिथे सोडत नाहीत मंदिरात. तर मला वाटतं दुपारपर्यंत सोडतील. दुपारी आपली 3 वाजता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदीमध्ये हे करायला, प्रदक्षिणा घालायला सुरू करेल. तर ती प्रदक्षिणा बघायला आपण जाणार आहे, पण तोपर्यंत पुरावरचं जे पाणी होतं ते कमी व्हायला पाहिजे. आणि विठ्ठल चरणी हीच प्रार्थना की वारकऱ्यांना सगळ्यांना तिथे येऊ देवं आणि सगळ्यांनी पालखीचे दर्शन घ्यावं, हीच माझी इच्छा आहे. बाकी काय नाही. आणि आनंद खूप होतोय कारण की चाललोय मी वारीला, आळंदी ते पंढरी. 20 ते 22 दिवस, 25 दिवसही होऊ शकतात कारण की पंढरपुरात गर्दी असेल आषाढी एकादशीच्या निमित्त. बघू, जेवढे दिवस होईल तेवढे दिवसाचे ब्लॉग येणार आणि सिरीज ही होणारच कंप्लीट. मध्ये असं जर काही प्रॉब्लेम आला, ब्लॉग नाही आला तर लेट होऊ शकतो, पण काही प्रॉब्लेम नाही आला तर दररोज तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार भावांनो. काय सांगू यार, खूप आनंद होतोय. हा आनंद आहे ना, जसं डुबणाऱ्याला किनारा भेटावा तसा आनंद मला होतोय.
माझी पहिली वारी आहे. तसं तर आपण मुंबई ते शिर्डी 7 वर्ष चालतोय, पण आळंदी ते पंढरी हे आपलं पहिलं वर्ष होणार आहे आणि खूप आनंद होतो. खूप म्हणजे खूप काय सांगू. तर आता सध्या तरी माझ्याकडे बोलण्यासारखं काय नाही आहे. मी फक्त आता इथे बसून जे वारकरी येतात आहे त्यांना बघतोय. जर तुम्हाला दिसत असेल तेव्हा तिथून तुम्हाला दिंडी जाताना दिसेल. ते बघा पताके दिसतात आहे. बघा एक दिंडी आली आहे. येईल आता जवळ ती बघा इथे. हर 5-10 मिनिटाला दिंड्या येतात आहे. दिंड्या येतात आहे आणि फक्त त्यांच्या ओठांवरती हरिनामाचा जाप आहे, भजन आहे, कीर्तन आहे. आणि हे कीर्तन ऐकून मन एवढं प्रसन्न होतं ना, काय सांगू. तुम्हालाही हा आनंद घ्यायचा आहे तर मला कमेंट करा. पुढच्या वर्षी तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊ. बाकी काय नाही. बघा किती 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 वारकरी येतात आहे बघा. हर 5-10 मिनिटाला येतच आहेत. आणि एवढी सगळी वारकऱ्यांना बघून सगळ्या वारकऱ्यांना खूप आनंद होतो मला खूप. बस पावसाने विश्रांती घ्यायला पाहिजे आज. आळंदीच्या बाहेर पालखी येऊ दे, बस बाकी काहीच नाही. चला आपण आता पुढे भेटू. आत्ता तर 10:15 होतात आहे. आपल्याकडे अजून ब्लॉगसाठी खूप टाईम आहे बनवायला. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. भावांनो पाऊस परत चालू झाला आहे आणि पाणीही सकाळी जे कमी झालेलं पाणी होतं ते परत वाढलं आहे. तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम. भावांनो मला तर वाटतं बॅकग्राऊंड म्युझिक मला लागणारच नाही, कारण की एवढं इथे वाद्य वाजतंय, टाळ वाजतात आहे, मृदुंग वाजतोय. हाच आवाज मी बॅकग्राऊंडला यूज करणार भावांनो. फक्त हरिनामाचा जाप, फक्त हरिनामाचा. तर भावांना आपण दुसऱ्या साईडला पुलावर आलो. इथे पण सेम परिस्थिती आहे. पाणी बघू शकता तुम्ही. पाणी खूप आहे. मगाशी वातावरण असं होतं की ऊन पडलेलं, पाऊस नव्हता. तर वाटलं पाणी कमी होईल, पण परत पाऊस आलाय. पाणी काही कमी व्हायचं नाव नाही घेत आहे. तर भावांना आपण दुसऱ्या ब्रिजवरती आलेलो. तिथे पण सेम परिस्थिती, पाणी खूप होतं. बघितलं असेल तुम्ही
आता मी जो व्हिडिओ याच्या पहिला लागले त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय हरे कृष्ण हरे कृष्ण. तर भावांना बघू शकता सगळीकडे फक्त हरिनामाचा जय, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. सगळ्याकडे एकच नाव रामकृष्ण हरी. तर मी बोलत होतो की तुम्ही याच्या पहिला जो व्हिडिओ बघितला त्याच्यात बघितलं असेल दुसऱ्या पुलावर पण सेम परिस्थिती, सेम पाणी. तर काय करू शकतो बघू दुपारपर्यंत. आता मला वाटतं 11 वाजले असणार. तर अजून आपल्याकडे टाईम आहे. दुपारी 3 वाजता पालखी प्रस्थानाला चालू होईल. तर बघू 3 वाजेपर्यंत पाणी कमी होतंय का. पाऊस गेलेला, ऊन आलेलं थोडंसं, पण परत आता पाऊस आलाय. परत आता काय सांगणार. हे विठ्ठला दाखव रे चमत्कार दाखव. चला भेटू. सुद्धा दिंडी आहे ना. आता एक दिंडी दिसली, त्याचा नंबर आपल्याला दिसेल. थांबा बघूया काय नंबर आहे. दिंडी क्रमांक 15 रथाच्या पुढे गेली आहे. तर असे दिंडींचे नंबर लिहिलेले असतात. तर आपल्याला उद्या सगळे नंबर बघायला भेटतील. आज नाही भेटणार. आज अरे यार पाऊस येतोय, आपण जरा बाजूला जाऊन बघूया. तर भावांनो मला वाटतंय या रिमझिम पावसामध्ये मी माझा फोन खराब करून घेणार आहे. कारण की दिंडी येताना दिसते तसं मी फोन चालू करतो आणि व्हिडिओ चालू करून प्रत्येक वारकऱ्याचा आनंद या फोनमध्ये रेकॉर्ड करायचा प्रयत्न करतो. काय सांगू यार. इथे प्रत्येक वारकरी एक वेगळ्या उत्साहाने, एक वेगळ्या आनंदाने. काय यार, मी मुंबई ते शिर्डी 7 वर्ष चालतोय. त्या वारीला पण आनंद येतो, पण ह्या वारीचा जो आनंद आहे ना काय सांगू यार. खरंच खूप 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 म्हणजे खूप आनंद होतोय मला. आणि हा आनंद आता तुम्हाला 20 दिवस तरी कंटिन्यू दिसणार आहे. तर आता आपण दोन पूल बघितले, दोन्ही पण पूल बंद होते. तर बघू आपण बाकीचे 2 पुलांवरनं जायला भेटतं काय. आज कसं पण करून माझी इच्छा आहे पालखीचे दर्शन घ्यावे. कारण की आज नाही घ्यायला भेटलं तर उद्या तर भेटेलच. कारण की उद्या पुण्याच्या दिशेने जाताना ह्याच रोडने जाईल, तर ह्या रूटला आपल्याला पालखी भेटेल. पण माझी इच्छा आहे, आज आलो आहे आपण, आज म्हणजे काल रात्री आलो आहे आपण 2 वाजता. तर ह्या हिशोबाने आज तर दर्शन झालं पाहिजे पालखीचं. ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं दर्शन असं झालंच पाहिजे बाबा, झालंच पाहिजे. चला बघू काय होतंय. काय पुढच्या कोणत्या तरी ब्रिजवर जाऊ. चालू असेल तर ती आता एक अनाऊन्समेंट झाली तिथे, तर कोणत्या तरी एका ब्रिजवरनं चालू केलंय म्हणतात आहे. जाऊन तिथे बघू, चालू असेल तर जाऊ, दर्शन घेऊ आणि आनंद लुटू वारीचा. चला भेटू आता पुढच्या ब्रिजला जाऊन बघू. तर भावांनो आपण 3ऱ्या ब्रिजवर आलो, तो पण बंद आहे. तेव्हा तुम्ही बघू शकता इंद्रायणी नदीचं पाणी अजून कमी नाही झालंय. सकाळी जरा कमी वाटत होतं, पण आता दुपारी परत वाढलंय बघा. इथे समोरच पाणी येऊन थांबलंय आणि माझ्या समोर एक JCB पण पाण्याखाली अडकलंय. तर निसर्गापुढे आपण काहीच नाही करू शकत. पण विठुराया चरणी एकच प्रार्थना आहे की संध्याकाळपर्यंत पाणी कमी हो आणि सगळ्या वारकऱ्यांना पालखीचे दर्शन हो. बस बाकी काय नाही. काहीतरी झालं वाटतं तिथे. काय नाही होत आता छोटे मोठे तिथं होतच राहतं. एक 4था ब्रिज पण आहे, तो मगाशी पोलीसवाले बोलत ते चालू आहे, पण तो खूप लांब आहे. जिथून मेन पालखी येते ते 2 ब्रिज बंद आहेत. तरी बघू आपण संध्याकाळपर्यंत कमी झालं तर जाऊ, पालखीचं दर्शन घेऊ. कायच बोलणार आता निसर्गापुढे. तर भावांनी जो 4था ब्रिज चालू आहे तिथून आपण बघितलं तर तिथे रिक्षा जाते. रिक्षावाले 100 रुपये मागतात. 100 रुपये. ते बोलतात 16 किलोमीटर आहे, फिरून जावं लागणार.
ठीक आहे 100 रुपये काय, पण आपण जाऊ थोड्या वेळानं जाऊ, बघू. जर पाणी नाही कमी झालं तर आपण जाऊ रिक्षान, पालखीचं दर्शन घेऊ. तर भावांना आपण 3 ब्रिज बघितले, 3 ब्रिज बंद होते. तर हा 4था ब्रिज आहे जिथून आपण आलोय, आता जातोय आळंदीकडे. तो 3 किलोमीटर लांब आहे. त्या 3 किलोमीटरसाठी रिक्षावाले 100 रुपये घेत होते. ठीक आहे, चालेल, काय नाही. आता आपण थोडंसं लांब आहे, 500-600 मीटर लांब आहे. तर आपण आता चाललोय. आता टाइम नंबर आता 1 वाजत आला. टाइम आता 1चा आहे. बघू किती टाइम लागतो. आता इथून अजून थोडं चालत जायचं आहे आणि फक्त काही क्षणाची प्रतीक्षा, त्यानंतर आपण पालखीचे दर्शन घेऊ भावांनो. आनंद आनंद. भावांना आपण या साईडला आलो, या साईडला पण पालखीजवळ बॅरिगेट लावल्यात, परत जायला भेटत नाही. तर आता काय करूया, तर जिथून आलो तिथून आपण परत जाणार त्या साईडला, आणि त्या साईडला आपण वाट बघू. उद्या सकाळी आपल्याला पालखीचे दर्शन. आज तर नाही होणार, आज तर दर्शन नाहीच होणार. तरी बघू आपण काय होतंय काय नाही. चला. तर भावांना मी आता एका माऊलींना विचारलं, तर ते बोलले दर्शन होईल, पण जरा टाईम लागेल, संध्याकाळ होईल, संध्याकाळपर्यंत दर्शन होऊन जाईल. तर आता आपण थांबूया इथेच, त्या साईडला परत नको जाऊया, आणि आज त्याचं पण कोण दर्शनच घेऊया. आज थांबूया इथेच. चला, दर्शन घेतल्यावर तुम्हाला एक छानशी सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवेन. भावांना आपल्याला पालखीचे दर्शन तर अजूनपर्यंत नाही आले, पण समोर बघा रथ दिसते आपल्याला पालखीचा. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ. आपण पूर्ण वारी या रथासोबत चालणार आहे. बघा फक्त रथ आहे इथे. रथ आल्यावर एवढी गर्दी आहे, तर पालखी आल्यावर किती गर्दी असेल. तर भावांनो, जे पुरामुळे ब्रिजवरचे जे लोखंड सपोर्टचे जे वाहून गेलेले, त्याचं काम पूर्ण झालं आहे. आता उद्या पालखी निघेल, त्यावेळेला मला वाटतं जायला देतील. जोरात काम चाललेलं, रात्रीपासून काम चाललेलं, ते आता पूर्ण होत आलं आहे. काय ना, उद्या आपल्याला इथूनच जायला भेटेल.
तर भावांनो फायनली आपण आलो आहे मंदिरात. बघू शकता पाठीमागे कळस. आपण आलो आहे आतमध्ये. तर दर्शन घेऊ आपण पालखीचे आणि उद्यापासून आपली वारी सुरू करू. चला दर्शन घेऊ. चला ज्यांचं दर्शन झालं त्यांनी पुढे पुढे चालू करा. हा चला अजून घर जास्तीत जास्त रक्कम ठेवण्याची कृपा करायची आहे. दर्शन झाले चला पुढे. तर मित्रांनो कसं काय 9:15 वाजलेत. अजूनसुद्धा इंद्रायणी नदीचं पाणी कमी नाही झालं आहे. पुलाला लागून जे सकाळपासून पुलाला लागून जे पाणी वाहत आहे ते अजूनपर्यंत तसंच वाहत आहे. एकदम जवळ पुलावरून. डायरेक्ट त्या कडाला गेली होती ती पाईपलाईन तिची जोडता काय बोलू आता यार. पाण्याचा बी अडचण आहे ना सर. उद्या तरी सकाळी याच पुलावरनं जाईल पालखी आपली. अजून थोडंसं काम बाकी आहे पुलावरती. तेव्हा बघू शकते ते बिल्डिंग चालू आहे. झालं एकदाचं आपलं पालखीचं दर्शन झालं. पाया पडून आलो आपण. ज्ञानेश्वर महाराजांच्या पण पाया पडून आलो आणि पालखीच्या पण पाया पडून आलो. आता फक्त विषय एवढाच राहिला आहे की आपल्याला कुठेतरी दुकानाच्या बाहेर कुठेतरी जागा बघून जिथे पावसाचं पाणी नाही येईल अशी जागा बघून झोपावं लागणार. बाकी काय ना, आजचा दिवस तर संपला. उद्या परत प्रवास चालू होणार आपला आळंदी ते पुणे. पुण्याला रात्री मुक्काम असेल. दगडूशेठ हलवायचे तिकडे पुढे. बस एवढंच आहे आणि काय नाही. गुड नाईट, शुभरात्र. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.